Compaction and stabilization of soil. As per MSBT, mark weightage is 16. What is compaction of soil? Compaction means increasing the density of soil by application of mechanical energy is called compaction. सिंपल कॉम्पॅक्शन म्हणजे काय आहे तर सॉईलची आपल्याला काय करायची आहे डेन्सिटी वाढवायची आहे. कशावरून काय करून करायचं आहे आपल्याला वाढवायचे आहे तर मेकॅनिकल एनर्जी यूज करून. बरोबर ते जी मेथड आहे त्या मेथडला काय बोलतो आपण कॉम्पॅक्शन. और सेकंड डेफिनेशन इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज दी प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग डेन्सिटी ऑफ सॉईल बाय रिड्युसिंग एअर वॉइड्स. दुसरे डेफिनेशन काय दिलं आहे बघा सॉईलची डेन्सिटी इन्क्रीज करायची कशी इन्क्रीज करतो तर आपण त्यामधले एअर वॉइड्स रिड्यूस करतो आहे. ओके एअर वॉइड्स रिड्यूस केलं त्याच्यामुळं काय होईल तर एअर वॉइडची जागा असेल ते काय करतील सॉईल पार्टिकल्स घेतील सॉईल सॉलिड्स घेतील त्याच्यामुळे त्या सॉईलची डेन्सिटी इन्क्रीज होईल. ही झाली डेफिनेशन ऑफ कॉम्पॅक्शन. नंतर नेक्स्ट पॉईंट पर्पज ऑफ कॉम्पॅक्शन और ऑब्जेक्ट ऑफ कॉम्पॅक्शन और नेसेसिटी ऑफ कॉम्पॅक्शन. फर्स्ट पर्पज टू इन्क्रीज डेन्सिटी अँड देअर बाय शेअरिंग स्ट्रेंथ अँड बेअरिंग कॅपॅसिटी. बघा डेफिनेशनमध्येच आपण बघितलं तर काय करतो आहे सॉईलची डेन्सिटी इन्क्रीज करतो आहे त्याच्याच तीच म्हणजेच सॉईलची डेन्सिटी इन्क्रीज करणं म्हणजेच काय आपल्याला डेन्सिटी त्या सॉईलचं कॉम्पॅक्शन कॅरी आउट करणं. त्याच्यामुळं काय होतं आहे तर शेअरिंग स्ट्रेंथ अँड बेअरिंग कॅपॅसिटी जी सॉईलची आहे ती काय होते इन्क्रीज होते. ओके सेकंड पॉईंट टू डिक्रीज दी परमॅबिलिटी ऑफ सॉईल दिस इज रिक्वायर्ड फॉर अर्थन डॅम. बघा डॅम वगैरे कन्स्ट्रक्ट करतो त्यामध्ये परमॅबिलिटी त्या डॅमची जास्त असेल वॉटर पर्क्युलेट जास्त होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो डॅम कन्स्ट्रक्ट करून काही फायदा होणार नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे डॅमसाठी जे मटेरियल यूज करणार आहे त्याची परमॅबिलिटी त्या मटेरियलची रिड्यूस करण्यासाठी आपण कॉम्पॅक्शन कॅरी आउट करतो. म्हणजेच काय करतो एअर वॉइड्स त्यामधले आपण रिड्यूस करतो आहे. नंतर थर्ड पर्पज काय बघा टू रिड्यूस दी सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चर आफ्टर कन्स्ट्रक्शन. आफ्टर कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चरचं काय होऊ शकतं सेटलमेंट होण्याचे चान्सेस आहेत तर त्यासाठी काय करायचं आपल्याला कॉम्पॅक्शन कॅरी आउट करायचं. कॉम्पॅक्शन केल्यामुळे काय होणार आहेत वॉइड्स रिमूव्ह होणार आहेत त्याच्यानंतर कॉम्पॅक्शन जे त्याचं सेटलमेंट होणार आहे ते सेटलमेंट काय असेल कमी असेल किंवा रिड्यूस होईल. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्ट ऑफ पर्पज काय बघा टू रिड्यूस डेंजर ऑफ पायपिंग. दिस इज रिक्वायर्ड फॉर सीपेज कंट्रोल ऑफ अदर डॅम. बघा पायपिंग व्हॉट इज पायपिंग. पायपिंग मीन्स काय होतं कंटिन्युअस वॉटर एका वॉइड्स इंटरकनेक्टेड वॉइड्समधून पास होत आहे तर त्या ठिकाणी काय होतं पाईप्स टाईप स्ट्रक्चर तयार होतं. त्या जे पाईप टाईप स्ट्रक्चर तयार झाले त्याला काय बोलतो पायपिंग. आता त्याच्यामुळं काय होणार आहे आता हे पायपिंग कंटिन्युअस झालं तर त्याच्यामुळं स्ट्रक्चर काय होणार आहे तर लूज होऊ शकतं. त्याच्यातून वॉटर कंटिन्युअस फ्लो झाल्यामुळे काय होणार आहे त्या पायपिंगमधून तिथले जे मटेरियल्स असेल ते त्यातून काय होऊ शकतात फ्लो होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी बोटा कॅप वाढू शकतो आणि त्या स्ट्रक्चर मे बी आफ्टर सम टाईम्स ते काय होऊ शकतात कोलॅप्स होऊ शकतात. ते होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं ते पायपिंग अवॉइड करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्शन कॅरी आउट करायचं. त्यानंतर नेक्स्ट टू इन्क्रीज रेजिस्टन्स टुवर्ड इरोजन ऑफ सॉईल बाय रेन अँड अदर कॉजेस. काय होते बघा रेनफॉल झाला त्यानंतर काय होतं सरफेसवरचं जे अर्थ मटेरियल असतं सॉईल असते ती बऱ्यापैकी वॉटरसोबत काय होते फ्लो होऊन जाते. ते जे इरोजन होतं सॉईल तर ते इरोजन आपल्याला काय करायचं आहे स्टॉप करायचे. तर ते हेल्प करण्यासाठी कोण आपल्याला मदत करणार आहे तर कॉम्पॅक्शन. हे झाले पर्पज ऑब्जेक्ट अँड नेसेसिटी ऑफ कॉम्पॅक्शन. ओके एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पण पर्पज किंवा पर्पज ऑब्जेक्ट और नेसेसिटी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फील्ड सिच्युएशन वेअर कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड. कोणत्या सिच्युएशनला आपल्याला कॉम्पॅक्शन करणं गरजेचं आहे किंवा त्या फील्डची कोणती कंडिशन असेल त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पॅक्शन करणं गरजेचं आहे तो पॉईंट बघतोय. वेन बेअरिंग कॅपॅसिटी इज नॉट सफिशियंटली अवेलेबल इवन ॲट ए ग्रेटर डेप्थ. आपल्याला स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या सॉईलच्या बेअरिंग कॅपॅसिटीवरूनच आपण काय करतो त्याच्यावरती स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो आहे त्याचं फाउंडेशन फिक्स करतो. तर त्या सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी सफिशियंट नसेल तर ते आपल्याला काय करावं लागते जास्त डेप्थला काय करावं लागतं आहे फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करावं लागतं डीप फाउंडेशन वगैरे कन्स्ट्रक्ट करावं लागतं. ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे कॉम्पॅक्शन कॅरी आउट करावं लागेल. सेकंड वेन दी सॉईल इज टोटली कोएजनलेस लाईक ड्राय सँड असेल तर त्या ठिकाणी काय होतं आहे बघा त्याचं कॉम्पॅक्शन केलं त्यामधलं एअर वॉइड्स रिड्यूस केलं तर त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज होऊ शकते. त्यानंतर वेन दी सॉईल हायली
परवियस अँड इज यूज्ड इन वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर. डॅममध्ये आपण किंवा वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर जे पण कन्स्ट्रक्ट करणार त्या ठिकाणी आपण ती सॉईल वापरत असेल आणि ती काय असेल हायली परमिएबल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पॅक्शन करणं गरजेचं आहे. अशा सिच्युएशनला आपल्याला कॉम्पॅक्शन कॅरी आउट करावं लागणार आहे. नंतर इन इकॉनॉमिकल फाउंडेशन डिझाईन. इकॉनॉमिकल फाउंडेशन डिझाईन कॅरी आउट करायचं त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, कॉम्पॅक्शन करणं जास्त गरजेचं असणार आहे. ओके, कारण आपल्याला जे इम्परवियस मटेरियल असेल किंवा एखादं जास्त लोड कॅरी आउट करायचं असेल त्यासाठी डीप फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करणं आपल्याला इकॉनॉमिकल होत नाही. मग अशा ठिकाणी काय करावं लागतं, तर आपल्याला ते जे सॉईल आहे त्याचं कॉम्पॅक्शन कॅरी आउट करून त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करता येते आपल्याला. ओके, नंतर इन टनेल रोड एटसेट्रा. टनेल कन्स्ट्रक्शन कॅरी आउट करायचं, रोड कन्स्ट्रक्शन कॅरी आउट करायचं. आपण बघा रोडवरती बऱ्यापैकी रोड रोलर वगैरे यूज करतात, ते बघितलेलं असेल. तर त्या ठिकाणी काय यूज करतात, तर त्याचं कॉम्पॅक्शन कॅरी आउट करण्यासाठी. कॉम्पॅक्शन केल्यामुळे काय होतं, एक त्या ठिकाणचा जो कोर्स असेल, लेयर्स असतील ते काय होतील, कॉम्पॅक्ट झाल्यामुळे त्याची स्ट्रेंथ जास्त भेटणार, ते स्टेबल राहतील. ओके, त्यानंतर इन स्पेशल सॉईल टाईप्स. ठराविक स्पेशल टाईपच्या सॉईल असतील त्या ठिकाणी पण आपल्याला कॉम्पॅक्शन करणं गरजेचं आहे, कारण त्या सॉईलची स्ट्रेंथ कमी असते. अंडर एनी सिच्युएशन वेअर परफॉर्मन्स और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल आर टू बी इम्प्रूव्ड इकॉनॉमिकली. काय करायचं, एखाद्या सिच्युएशन असेल त्या ठिकाणी आपल्याला सॉईल आहे, त्या सॉईलच्या काय करायच्या आहेत, परफॉर्मन्स असेल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय करायच्या आहेत, इन्हान्स करायच्या आहेत, इन्क्रीज करायच्या, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे, स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करायची आहे. त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, तर कॉम्पॅक्शन कॅरी आउट करणार आहे. ओके, हे झाले फील्ड सिच्युएशन वेअर कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड. बघा, कॉम्पॅक्शन फाइंड आउट करायचं त्यासाठी आपल्याला एक टेस्ट आहे, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. ती टेस्ट आपल्याला काय करावं लागते, कंडक्ट करावं लागते. त्याची प्रोसिजर काय बघा, ती प्रोसिजर पण बऱ्याच वेळेस आपल्याला काय केली जाते, एक्झामला विचारली जाते. तर प्रोसिजर काय बघा, फर्स्ट स्टेप काय बघा, टेक अबाउट 5 kg ऑफ डी-एअर्ड सॉईल पासिंग थ्रू CU 20 mm इन ट्रे. काय करायचे आहे, 5 kg, नियरली 5 kg सॉईल सॅम्पल, एअर ड्राय केलेली सॉईल काय करायची आपल्याला, एअर त्यामधून काय केलेलं असेल, वॉटर रिमूव्ह केलेलं असेल, ती सॉईल काय करायची आपल्याला, एअरमध्ये ड्राय केलेली सॉईल काय करायची आहे, घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, ती 20 mm CUमधून पास करून घ्यायची आहे एका ट्रेमध्ये. ॲड अबाउट 4% वॉटर अप्रॉक्सिमेटली 120 ml टू दी सॉईल अँड मिक्स थ्रूली विथ ट्रॉवेल अँड कवर इट विथ मॉइस्ट क्लोथ फॉर 24 hours टू इन्शुअर थ्रूली मिक्सिंग ऑफ वॉटर विथ सॉईल. काय करायचं आहे, त्यानंतर त्या सॉईलमध्ये नियरली 4% म्हणजे आपण 5 kg घेतलं तर त्यामध्ये नियरली आपल्याला 120 ml वॉटर काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या सॉईलमध्ये ॲड केल्यानंतर ते प्रॉपरली त्यामध्ये मिक्स करायचं आहे बाय युजिंग ट्रॉवेल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मॉइस्ट क्लोथ कवरनं काय करायचं आहे, त्याला त्या सॉईलला कवर करायचं फॉर 24 hours. त्यासाठी काय करायचं आपल्याला, कवर करून ठेवायचं आहे. त्या ठिकाणी इन्श्युअर काय करायचं आपल्याला, तर ती वॉटर जे आहे आपण ॲड केलेलं ते काय झालेलं, प्रॉपरली मिक्स झाले का ते इन्श्युअर करायचं. आफ्टर 24 hours काय करायचं बघा, नोट दी डायमेन्शन ऑफ प्रॉक्टर मोल्ड, कोलार अँड बेस प्लेट. आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी जो ही प्रोसिजर आहे स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट, त्यामध्ये प्रॉक्टर मोल्ड जो आपण यूज करणार आहे तो प्रॉक्टर मोल्ड असा असेल, प्रॉक्टर मोल्ड जो असेल, मोल्ड फॉर कॉम्पॅक्शन, त्याचं काय करायचं आहे, इनर डायमेन्शन आपल्याला काय करायचे आहेत, आउटर डायमेन्शन असतील ते डायमेन्शन आपल्याला काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे. ह्यामधले आपल्याला इनर डायमेन्शन लागणार आहेत, हा आहे प्रॉक्टर मोल्ड. ओके, तर ह्या प्रॉक्टर मोल्डचे काय करायचं डायमेन्शन, आता बघा एक सॅम्पल डायमेन्शन दिलेले आहेत स्टँडर्ड प्रॉक्टर मोल्डचे. त्याची हाईट किती आहे बघा, इनर हाईट 127.3, डायमीटर किती आहे 100. ओके, जे डिटॅचेबल बेस प्लेट आहे त्याची थिकनेस आहे 10 mm. त्यानंतर आउटर जो वरचा टॉपचा जो डायमीटर दिलेला तो किती आहे 110 mm. ओके, त्यानंतर बघा त्याच्यावरती रिमुवेबल एक्सटेन्शन, वरच्या टॉपला पण एक्सटेन्शन एक असेल ते कवर, त्याची हाईट अप्रॉक्सिमेटली 60 mm असेल. ओके, त्यानंतर बघा आपण त्याचे डायमेन्शन नोट डाऊन केले. त्यानंतर काय करायचं आपल्याला, टेक दी एम्प्टी वेट ऑफ दी मोल्ड विदाउट कोलार अँड बेस प्लेट. त्यानंतर काय करायचा, जो मोल्ड असेल विदाउट कोलार अँड बेस प्लेट काय करायचं तो घ्यायचा आहे. आपला एक थिन फिल्म ऑफ ग्रीस ऑन इनसाइड ऑफ दी मोल्ड. त्यानंतर काय करायचं आहे, तो जो मोल्ड आहे त्याच्या इनसाइड सरफेसला काय करायचं आहे, ग्रीसचं थिन फिल्म द्यायचं आहे, लेअर द्यायचं आहे. फिक्स दी मोल्ड टू दी बेस प्लेट विथ दी हेल्प ऑफ विंग नट्स, प्लेस कोलार ऑन दी मोल्ड. त्यानंतर काय करायचं आहे, बाय युजिंग विंग नट्स बेस प्लेट जी आहे ती मोल्डला काय करायचं आहे, फिक्स करायचे आहे. बरोबर, कोलार पण त्याच्यावरती काय करायचं आहे,
मोल्डवरती प्लेस करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय दिलेलं आहे बघा, टू डिटरमाइन द प्रॉक्टर डेन्सिटी टिल दी सॉईल इन मोल्ड till the soil in mold in 3 equal layers and give 25 blows to each layer using standard hammer. काय करायचं आहे बघा, आपल्याला जे सॉईलची डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे बाय युजिंग प्रॉक्टर टेस्ट आहे. तर त्या सॉईलला काय करायचं, आपल्याला त्या प्रॉक्टर मोल्डमध्ये आपल्याला ती सॉईल भरायची आहे 3 इक्वल लेयर्समध्ये. ओके, आणि प्रत्येक लेअरला काय करायचं आहे 25 ब्लोज द्यायचे आहेत. ओके, बाय युजिंग स्टँडर्ड हॅमर. स्टँडर्ड हॅमर जो आहे तो बघा वरती जी डायग्राम दिसते तर स्टँडर्ड हॅमर असेल असा. ओके, त्यानंतर स्क्रॅप दी टॉप सरफेस ऑफ दी कॉम्पॅक्टेड लेअर बिफोर प्लेसिंग दी नेक्स्ट लेअर ऑफ सॉईल. बघा आपल्याला 3 लेअरमध्ये काय करायचं, कॉम्पॅक्शन कॅरी आउट करायचं, 3 लेअरमध्ये फिल करायचे सॉईल. तर त्यामधला फर्स्ट लेअर फिल केल्यानंतर त्याच्या वरचा जो आपण कॉम्पॅक्शन करणार त्या लेअरचं कॉम्पॅक्शन केलं, त्यानंतर काय करायचं, वरचा टॉपचा जो सरफेस असेल तो स्क्रॅप करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, नेक्स्ट लेअर आपल्याला त्याच्यावरती सॉईल लेड करायचे आहे. बरोबर. इन्श्युअर दॅट आफ्टर कॉम्पॅक्शन ऑफ दी थर्ड लेअर दी लेवल ऑफ कॉम्पॅक्टेड सॉईल स्लाइटली अबोव दी मोल्ड. आपल्याला इन्श्युअर काय करायचं आहे बघा, थर्ड लेअर नंतर आपल्याला काय करायचं आहे, जी सॉईल त्या मोल्डमध्ये आलेली असेल, ती कॉम्पॅक्ट झालेली सॉईल असेल ती काय झाली पाहिजे, जे आपला मोल्ड आहे मोल्ड लेवलच्या काय पाहिजे, प्रॉक्टर मोल्ड आहे त्याच्यापेक्षा थोडीशी हाईट त्याची जास्त आली पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय बघा, रिमूव्ह दी कोलार, ट्रिम दी सॉईल विथ ए स्ट्रेट एज, डिस्कनेक्ट द मोल्ड फ्रॉम दी बेस प्लेट अँड वेट इट. त्यानंतर काय करायचं आहे बघा, कोलार जो आहे वरचा टॉपचा तो काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. आणि ते रिमूव्ह केल्यानंतर ट्रिम करायचं आहे सॉईल एक्स्ट्राची जी असेल आपल्या वरच्या टॉपला आलेली बाय युजिंग स्ट्रेट एज. त्यानंतर मोल्डला काय करायचं, डिस्कनेक्ट करायचं कशापासून, बेस प्लेटपासून, आणि त्याचं वेट घ्यायचं आहे. एक्सक्लूड दी कॉम्पॅक्शन सॉईल फ्रॉम मोल्ड. त्यानंतर काय करायचं आहे, त्या जे मोल्ड आहे त्या मोल्डमधून आपल्याला सॉईल रिमूव्ह करून घ्यायचं आहे. कलेक्ट दी सॅम्पल फ्रॉम मिडल ऑफ दी मोल्ड फॉर वॉटर कंटेंट डिटर्मिनेशन. काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला ती सॉईल आहे, सॉईल सॅम्पल काय करायचं आपल्याला, त्या मोल्ड होता त्या मोल्डवरती सॉईल सॅम्पल काढायचा आहे. तो सॅम्पल काय करायचा आपल्याला, त्यातला काही रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेऊन तोचं काय करायचं आपल्याला वॉटर कंटेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय बघा, रिपीट स्टेप 1 to 5. फर्स्ट टू 5 स्टेपपर्यंत काय करायचं, सर्व स्टेप रिपीट करायचे आहेत. टेकिंग फ्रेश सॅम्पल ऑफ सेम सॉईल विथ ॲडिशन ऑफ 3 to 4% मोअर वॉटर दॅन प्रिव्हियसली ॲडेड वॉटर. आपण फर्स्ट स्टेपमध्ये जेवढं वॉटर ॲड केलं होतं पर्सेंटमध्ये त्याच्यापेक्षा काय करायचं आहे, 3 to 4% वॉटर काय करायचं आहे ॲड करायचं आहे एक्स्ट्रा. आणि त्याचं काय करायचं आपल्याला, रिपीट दी स्टेप्स फॉर नंबर ऑफ टाइम्स टिल ए डिक्रीज इन वेट ऑफ सॉईल इज ऑब्झर्व्ड फॉर ॲटलिस्ट 2 सक्सेसिव्ह रिडिंग. काय करायचं आहे आपल्याला, हे कंटिन्युअस रिपीटेड प्रोसेस करत राहायचे आहे, त्यामध्ये वॉटर ॲड करत जाऊन पर्सेंटेज वॉटरचं वाढवून. आणि त्याच्यावरून आपल्याला काय समजणार आहे, आपल्याला त्याच्यातून काय करायचं आहे, 2 असे रिडिंग भेटले पाहिजेत. त्यामध्ये काय होतं, त्याचं जे वेट असेल ते काय होतं आहे, डिक्रीज होतं आहे. हे आपल्याला 2 रिडिंग असे भेटले पाहिजेत कॉम्पॅक्शन केल्यानंतर. कॅल्क्युलेट दी बल्क डेन्सिटी ऑफ कॉम्पॅक्टेड सॉईल फॉर ईच टेस्ट. आपण प्रत्येक टेस्ट ज्या केल्या त्याच्या प्रत्येक टेस्टला काय करायचं आहे, बल्क डेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. बल्क डेन्सिटी फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, वेट ऑफ सॉईल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉईल. ओके, आपण जो मोल्ड घेतलेला आहे त्या मोल्डचा इंटरनल डायमेन्शन मेजर केलेलं, त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्यूम भेटेल. आणि त्यामध्ये सॉईल किती होती त्याचं पण आपल्याला ती सॉईल आपल्याला भेटणार आहे. सॉईलचं वेट किती होतं ते वेट भेटेल. वेट अपॉन व्हॉल्यूम केलं तर त्याच्यावरून आपल्याला काय भेटणार आहे, तर त्या सॉईलचं बल्क डेन्सिटी भेटेल. ओके, डिटरमाइन द मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी अँड ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट करस्पॉन्डिंग टू दी स्टँडर्ड प्रॉक्टर कॉम्पॅक्शन बाय प्लॉटिंग ग्राफ वॉटर कंटेंट वर्सेस ड्राय डेन्सिटी. काय करायचं आपल्याला बघा, प्रत्येक सॅम्पलचं आपण काय करतो आहे, वॉटर कंटेंट फाइंड आउट करतो आहे आणि ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करणार आहे. आता ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वॉटर कंटेंट फाइंड आउट करावं लागेल. वॉटर कंटेंट जे फाइंड आउट करणार आहे त्या वॉटर कंटेंट ड्राय डेन्सिटी, बल्क डेन्सिटी अँड वॉटर कंटेंट याच्यामधलं रिलेशन आहे, ते रिलेशन यूज करून आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी त्या सॉईलचा ड्राय डेन्सिटी फाइंड आउट करणार. ओके, आणि त्या ड्राय डेन्सिटीवरून काय भेटेल आपल्याला, गॅमा इज इक्वल टू गॅमा डी इन ब्रॅकेट 1 + W. ओके, हा काय रिलेशन आहे गॅमा अँड गॅमा डी मधला. गॅमा इज इक्वल टू गॅमा डी इन ब्रॅकेट 1 + W. ओके, त्यामधलं W नोन आहे, W मीन्स वॉटर कंटेंट नोन आहे,
त्यानंतर बल्क युनिट वेट नोन आहे, तर त्याच्यावरून ड्राय युनिट वेट फाइंड आउट करू शकतो. आणि ते फाइंड आउट केल्यानंतर टॅब्युलर फॉर्ममध्ये त्यानंतर काय करायचं, वॉटर कंटेंट अँड जी ड्राय डेन्सिटी आहे त्याच्यावरून असं आपल्याला ग्राफ बनवता येईल. तो ग्राफ असा आपला एक कर्व असेल. त्यामध्ये काय होईल बघा, जर बरोबर हायस्ट जे ड्राय डेन्सिटी आलेली आहे तो पॉईंट काय करायचं, आपल्याला डॉटनं काय करायचं, डिनोट करायचं आणि त्याच्यापासून काय करायचं आहे, एक वर्टिकल लाईन काय करायचं आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो आहे त्याला मीट करायचं आहे आणि एक हॉरिझॉन्टल लाईन काय करायचं आहे तिथून ड्रॉ करायची आहे, ती वर्टिकल ॲक्सिसला मीट होईल. आता बघा, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती काय होणार आहे, मॉइश्चर कंटेंट असेल इन पर्सेंटेज अँड वर्टिकल ॲक्सिस असेल त्याच्यावरती काय असेल, ड्राय डेन्सिटी असेल. बघा, जो टॉपचा मॅक्झिममचा पॉईंट, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीचा पॉईंट असेल त्या टायमिंगचं जे वॉटर कंटेंट असेल ते वॉटर कंटेंट म्हणजेच काय असणार आहे, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, OMC, त्याला काय बोलतो आपण, OMC. आणि त्या टायमिंगचं जे तो जो मॅक्झिमम पॉईंटची जी डेन्सिटी असेल त्याला काय बोलतो, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी. ओके. त्यानंतर बघा ह्याचा यूज ऑफ टेस्ट, या टेस्टचा यूज काय आहे, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट जी आहे त्याचा यूज काय आहे, टू ऑप्टेन OMC अँड MDD ऑफ गिवन सॉईल सॅम्पल. OMC मीन्स ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट अँड MDD मीन्स मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी ऑफ सॉईल. त्यानंतर टू गेट रिलेशन बिटवीन ड्राय डेन्सिटी अँड मॉइश्चर कंटेंट फॉर ए सॉईल सॅम्पल. ह्याच्यावरून आपल्याला काय भेटणार आहे, ड्राय डेन्सिटी आणि मॉइश्चर कंटेंट ह्याच्या वर्सेस आपण जो ग्राफ बनवतो त्याच्यावरून त्याचं एक रिलेशन काय असेल ते एक आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर थर्ड त्याचा यूज काय बघा, टू अचीव कंट्रोल्ड कॉम्पॅक्शन ऑफ सॉईल इन द फील्ड. आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल कॉम्पॅक्शन, रिक्वायर्ड कॉम्पॅक्शन असेल, मॅक्झिमम कॉम्पॅक्ट करायचे असेल तर त्यासाठी वॉटर कंटेंट किती असेल, तो वॉटर कंटेंट नोंद झाला तर त्याच्यावरून आपल्याला ठराविक त्याच्यावरती कंट्रोल करून आपल्याला कॉम्पॅक्शन करता येईल. हे काय आहेत यूजेस ऑफ टेस्ट ऑफ स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. ओके. त्यानंतर व्हॉट इज कॉम्पॅक्शन कर्व, द प्लॉट ऑफ वॉटर कंटेंट W on X axis and dry unit weight gamma D on Y axis is known as the compaction curve. जो कर्व ड्रॉ करतोय बघा, याच्यामध्ये प्लॉट करतो आपण वॉटर कंटेंट वर्सेस युनिट वेट, ड्राय युनिट वेट ऑन Y axis, वॉटर कंटेंट ऑन X axis. जो ग्राफ भेटणार आहे त्या ग्राफला काय बोलतो आपण, कॉम्पॅक्शन कर्व. ओके.